सुंदर ते दान उभे
हेची सर्व सुख आवदिला पाये आपुले आवदिला पाये आपुले आवदिला पाये आपुले तुका म्हणे आले समर्थाचे मना आले समर्थाचे मना आले समर्थाचे मना तुका म्हणे आले समर्थाचे मना
कोणा दोष याती न विचारे काय अवधिला पायी आपुलिया संताने सरिता केलो तैसा परे संताने सरता केलो तैसा परे संताने सरिता केलो तैसा परे संताने सरता केलो तैसा परी संताने सरता केलो तैसा सा रे मा रे मा दा दा मा दा नी
न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी होय राना रंक त्याचा गुण दोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे येते नमस्कारोनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सजिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरु ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि मस्तके पायावरी या वारकरी संताची आजेने पंढरी सारिखाची आपुला धामन गाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा स्वयरा जोडियला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला विठ्ठल संतानी सरता केलो तैशा परी चंदना ते बोरी व्यापियली गुण दोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजेच निरूपणा करिता ह्याचा विको कमी करा
प्राप्त असणारा अभंग. महान भगवत भक्त जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे साधू श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज आणि तुकाराम महाराजांचा अवघ्या 3 चरणाचा अभंग स्वामींच्या या पवित्र पदयात्रेच्या निमित्तानं आपल्या समोर उपस्थित केला. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचं चिंतन यथामती यथाशक्ती या ज्ञानं पाहायचंय. पण 2 मिनिटं आपली वेळ अगोदर घेणार आहे आणि विनंती अशी करणार आहे. पहिल्यांदाच आपल्याला मी जास्त वेळ कीर्तन करत नाही, तुम्हालाही माहीत आहे. जे मागच्या वर्षी होते, त्याच्या मागच्या वर्षी होते, 2 वर्षापूर्वी जे होते त्यांना माझा परिचय आहे. पण काही नवीन आलेले त्यांना माहिती नसेल तर लक्ष देऊन ऐका. मी पहिल्यांदा आल्यानंतरही सांगितलं होतं की स्वामींची पदयात्रा म्हणजे अतिशय शिस्तबद्ध चालणारी वारी आहे, अतिशय शिस्तीमध्ये. मग मला वाटतं ती शिस्त आपल्याकडून मोडता कामा नये. काही जुनी मंडळी चालतात ते अतिशय शिस्तीतच आहे. काही नवीन माणसांना त्याचे नियम, काही बंधनं अजून माहिती नसते, हरकत नाही. पण शिस्तीचा भंग आपल्याकडून होऊ नये त्याचं कारण असं आहे, ही काही यात्रा कुणाची सामान्य माणसाची नाही, सामान्य जीवाचीही नाही. ही पदयात्रा आहे, इच्छापूर्ती पदयात्रा आहे, पदवारी आहे. ही स्वामींची वारी आहे. स्वामींच्या वारीमध्ये जर नियम तुम्ही पाळले तर तुमची इच्छा, कधी नियम पाळले तर नाही, नियम पाळले तर इच्छाही नाही. आणि असल इच्छा तर ती इच्छा पूर्ण करायला किती वर्ष जातील सांगता येत नाही. आदरणीय ज्यांच्या संयोजनात कार्याध्यक्षामध्ये ज्यांच्या ही पदयात्रा इच्छापूर्ती सोहळा सुरू आहे, आमचे माझे मित्र सुहास पाटील इथं उपस्थित आहेत. ज्यांच्या या स्थानावर आवाज इथलेच द्या ना म्हणून. हॅलो, साऊंडला इथं डबल आवाज येऊ नये. करण्याचे आवाज कमी करा, इथले आवाज थोडे वाढवा. करण्याचे कमी करा. ज्यांच्या जागेमध्ये आपण उपस्थित आहोत, हा एवढा मोठा सोहळा एवढ्या आनंदानं ज्यांनी इथं स्वागतानं बोलवला असे आमचे मित्र, अतिशय जिवलग आणि स्वामीवर ज्यांची नितांत श्रद्धा, प्रेम अंतःकरणापासून करण्याची इच्छा, त्याचं कारणही असं आहे. मला माहित आहे पाटील सर, गेली 10 वर्ष झाला हा सोहळा आपला सुरू आहे. कोल्हापूरच्या जिथं दत्ताचं अतिशय पवित्र स्थान आहे, त्या स्थानापासून आपण पवित्र अंतःकरणानं निघतो आणि चालत 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 अक्कलकोटच्या स्वामींपर्यंत आपल्याला जायचं असतं. इकडं आहे का? या जाण्याच्या मार्गामध्ये आपल्याला कुठंतरी निवासाची, राहण्याची व्यवस्था करण्यासाठी अनेक स्वामी भक्त आपल्याला उपस्थित होतात. आणि मग त्या स्वामी भक्तांनी काहीतरी आपल्या जीवनामध्ये याचा निश्चितपणे अनुभव घेतलेला आहे, म्हणून हे एवढं प्रेमानं चाललंय बरं का. हे एवढं अंतःकरणपूर्वक कुणीही करू शकत नाही. त्याचं कारण एक आहे की काहीतरी अनुभूती आपल्याला आली की स्वामींची अनुभूती मी आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल आणि आवर्जून ऐका. पहिल्या वर्षी ज्या वेळेस मी इथं कीर्तनासाठी आलो, आमच्या राजू भाऊनी मला बोलवलं. त्यांचा सगळा परिवार, त्यांच्या घरच्या पत्नी, त्यांची मुलं, सगळ्यांचा अतिशय मनापासून त्यांची इच्छा की इथं महाराज कीर्तन झालं पाहिजे. पहिलं वर्ष मलाही माहित नाही, सुहास पाटील सरांची माझी भेट झाली आणि मग ते म्हणले असा असा सोहळा गेले 8-9 वर्ष झालं सुरू आहे आणि इथं कीर्तन करायचंय. काही कल्पना नाही, सात्विक माणसं तुम्ही बसलेले. आणि मग मी स्वामींकडे त्यावेळेस इच्छा व्यक्त केली ती, खरं सांगतो की स्वामी, कारण त्याचा असं आहे की स्वामींच्या दरबारामध्ये मी कधी कीर्तन सेवा केली नव्हती त्याच्या अगोदर. मग स्वामींना इच्छा व्यक्त केली की स्वामी, ही कीर्तन सेवा कशी पार पडायची ही तुमच्या हातात आहे आणि मला एवढी तरी बुद्धी द्या की तुमची सेवा करण्याचं भाग्य मला दरवर्षी लाभावं आणि त्याचा प्रत्यय मला येतोय. गेली 3 ते 4 वर्ष झालं आज सलग स्वामीची सेवा माझ्या हातून घडते. हे माझं काही नाही, माझं वयही नाही, पण स्वामीकडे केलेली एवढीच इच्छा की तुमची सेवा दरवर्षी घडावी. आणि अजून एक इच्छा आहे पाटील साहेब, मागू का? माझी वैयक्तिक मागतो स्वामींकडं. माझी इच्छा अशी आहे की स्वामींकडं जोपर्यंत स्वामी
मी आहे, म्हणजे या देहामध्ये प्राण आहे. आणि जोपर्यंत हा सोहळा जोपर्यंत म्हणायचीच गरज नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सोहळा सुरूच राहणार आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे, त्याची हरकत नाही. पण मला इच्छा एक व्यक्त करायची आज स्वामींकडे की स्वामी, जोपर्यंत माझ्या देहामध्ये प्राण आहे, तुमचा जीव आहे, जोपर्यंत तुमचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत माझ्या हातून ही सेवा तुम्ही करून घ्यावी, एवढी विनंती आज करतो. एवढीच इच्छा माझी आहे, बाकी काही नाही. ऐका, मला फार चांगलं बोलायचं आहे आपल्या समोर, ते मी बोलणार आहे. काही नवीन मंडळी आलेले असतील त्यांना काही नियमही सांगणार आहे. स्वामींच्या दरबारामध्ये या स्वामींचा महिमा आपण पाहायला गेलं तर अलौकिक महिमा आहे. काही गोष्टी लक्षात येतात अशा सांगतो. या जगामध्ये दोनच व्यक्तीचा महिमा सांगितला, दोनच व्यक्तीचा महिमा सांगितला. त्याच्यामध्ये एक महिमा येतो देवाचा आणि दुसरा महिमा येतो संतांचा. आणि देवाचा महिमा, संतांचा महिमा म्हणजे काय? महिमा म्हणजे तरी काय महाराज, हे तरी सांगा अगोदर. सांगतो लक्ष देऊ नाही का? आपल्याला पटेल असं सांगतो. माता भगिनींची माफी मागून बोलतो. मी लहान आहे, तुमचा मुलगा आहे म्हणून बोलतो. कासव पाहिलाय का आपण? कासव माहित आहे. कासवाची जी मादी असते तिला काशवीन म्हणा. त्या काशविनीला आपल्या मुलांना दूध पाजण्यासाठी माता भगिनींना जे अवयव असतात तो काशविनीला नसतो. मग आता ती पिलं तर जन्माला येतात, मग ती जगायची कशी, मोठी व्हायची कशी, वाढायची कशी? तर ऐका, मी महिमा सांगतोय. तर कासवांच्या पिलाला जन्माला आले आणि भूक लागली की ते आपल्या आईकडे जातात आणि आईच्या डोळ्यात पाहतात. तर काशविनीला लक्षात येतं की माझ्या पिलांना भूक लागली, आणि मग ती सुद्धा आपल्या कृपेच्या नजरेनं त्या आपल्या पिलांकडे पाहते. इकडं ऐका, फक्त काशविनीची नजर आपल्या पिल्लांवर पडली की पिल्लांचे पोट भरतात. हिला म्हणायचं महिमा. विठ्ठल मी का सांगतोय? स्वामींकडे काही मागायची गरज नाही. इच्छापूर्ती जरी सोहळा असेल तरी इच्छा मागायची गरज नाही. का? स्वामींना लक्षात येतं, कारण ती आई आहे आणि स्वामींना माहित आहे की माझ्या पिल्लांना कशाची भूक लागलेली आहे. तुम्हाला कशाची भूक लागली हे स्वामींना निश्चित माहित आहे. आणि मग आपली भूक पूर्ण करण्याचं काम कुणाचं आहे? स्वामींचं आहे, आईचं आहे ना. आई आहे ती. आणि मग आपली भूक पूर्ण करायची असेल तर मला वाटतं इतर तर कुठं जायची गरज नाही, इकडं तिकडं फिरायची गरज नाही, अमुक करायची गरज नाही. पण एक गोष्ट निश्चित करावी लागेल. एका भावनेनं, एका निष्ठेनं आणि एका प्रेमानं स्वामींवर सर्वस्व अर्पण केलं. देह जावो अथवा राहो अशी भावना निर्माण झाली तर मला वाटतं स्वामी आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करते. सांगतो मी, ऐका. देवाचा महिमा अलौकिक आहे. तुम्ही पंढरपूरला गेला असाल, पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन तुम्ही घेतलं चरणाचं, तर त्या चरणाचा महिमा असा आहे. पांडुरंगाच्या पुंडलिकानं सांगितलं, देवा तू विटेवरती उभा राहिला पण सामान्य म्हणून उभा राहू नको. तुझ्या चरणावर दर्शनासाठी जे जे माणसं येतील, जे जे भक्त येतील, त्या प्रत्येक भक्ताचा उद्धार करण्याची जबाबदारी तुझी आहे. आणि कसे येऊ द्या, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून शहाणे येऊ द्या. इकडं आहे का? नाहीतर मूर्ख येऊ द्या, वेडे येऊ द्या. मूढ म्हणजे मूर्ख, नाही तर हुशार येऊ द्या, कोणीही येऊ द्या, सगळ्यांचा उद्धार करायची जबाबदारी कुणाची? विठ्ठलाची, त्याच्या चरणावर. एवढंच काय? हा महिमा सांगतोय, हा त्याच्या चरणाचा महिमा. त्याच्या चरणावर जो कोणी गेला भक्त त्याचा उद्धार आहे. एक आता त्याच्या मुखाचा एक महिमा आहे देवाच्या. देवाचं पांडुरंगाचं मुख पाहिलं की काय होतं? हजारो जन्मीचं आपलं जे केलेलं पाप आहे ते पाप निघून जात. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती.
हत्या कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. ऐका, पांडुरंगाच्या चरणाचा एक महिमा आहे आणि देवाच्या मुखाला पाहण्याचा एक महिमा आहे. देवाचं मुख तुम्ही जर पाहिलं, तुम्ही कधी पंढरपूरला गेला आणि बारीक निरीक्षण करून देवाच्या मुखाकडे पाहिलं तर देव एवढा सुंदर दिसतो, एवढा सुंदर दिसतो. किती सुंदर आहे. महाराज वर्णन करतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया असा देव. ऐका, त्याच्या मुखाकडे पाहिल्यावर आपला काय फायदा, कारण फायद्याशिवाय काही करायचं नाही, आपण ठरवलेलं आहे ना. फायदा काय, देवाचं मुख पाहिलं आपला काय फायदा. महाराज वर्णन करतात, काय वर्णू आता सांगणे किती, आणि कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. देवाचं फक्त मुख पाहिलं तर कोटीनं केलेले पाप काय होतात, निघून जातात. एवढे तर पाप आपण केले नाही की, कोटीनं पाप तर आपण केलेले नाहीत. आता ऐका, हा देवाचा महिमा आहे, पण मला संतांचा महिमा सांगायचा आहे. त्यांचाही 2 महिना. संतांच्या चरणाचा एक महिमा आहे आणि संतांच्या मुखाचा एक महिमा आहे. संतांच्या चरणावर आपण मस्तक ठेवलं, काय झालं, वासनेचे बीज जळोनी जाय. वासनेचे बीज जळोनी जाय. वासनेचे बीज जळोनी जाय. वासनेचे बीज. हे संत चरण रजे लागता सहजे. संत चरण रज लागता संत चरण रजे सहजे. वासनेचे बीज जळोनी जाय. वासनेचे बीज जळोनी जाय. संत चरण रजे लागता सहजे. संत चरण रज लागता सहजे. लागता. वा वा वा. या बारक्या बाळासाठी एकदा टाळी वाजवा जोरात. महाराज एवढ्या लहान वयात हे येणं सोपं नाही बरं का, आणि ह्याला संत कृपा असावी लागते, स्वामीची कृपा असावी लागते. ऐका इकडे, साधूच्या संतांच्या चरणातला मला तुम्हाला महत्व सांगायचंय, महिमा सांगायचा आहे. स्वामींच्या दरबारात आपण आहे, स्वामींच्या सोबत आपण चालतोय, तर स्वामींच्या चरणाचा महिमा काय, तर पहिली गोष्ट वासनेचे बीज जळोनी जाय. स्वामीच्या चरणावर गेलं की वासना शिल्लक राहत नाही. आणि मला वाटतं वारीत येऊन, इच्छापूर्ती सोहळ्यात येऊन सुद्धा ज्यांची वासना शिल्लक आहे त्याला भक्त म्हणायचं नाही. इथं आलं की वासना शिल्लक राहत नाही, कशाचीच नाही. अरे काही मिळावं मला अशी वासना शिल्लक राहत नाही. माझं नाव मोठं व्हावं ही वासना शिल्लक राहत नाही. सांगू सांगू वाक्य नीट ऐका आणि लक्ष देऊन ऐका. ज्या दरबारात गेल्यावर इच्छा काहीतरी मनात आहे, आपली काहीतरी इच्छा पूर्ण व्हावी अशी इच्छा सुद्धा व्यक्त होत नाही, त्या दरबाराला स्वामीचा दरबार म्हणायचं. वाक्य लक्षात येतं का? जिथं गेलं की इच्छा निर्माणच होत नाही, अरे वासनाच शिल्लक राहिली नाही, तिथं कशाची इच्छा आणि तिथं कशाची पूर्ती, हा दरबार स्वामीचा आहे. वासनेचे बीज जळोनी जाय. महाराज म्हणतात जळून जातं, वासना जळून जाते. तुम्हाला पटवून देतो मी, पटवून देतो. ते 2 शेतकरी शेतात गेले, शेजारी शेजारी शेत, आणि दोन्ही शेतकऱ्यांनी भुईमुग पेरायचं ठरवलं. शेंगदाणे भुईमुग म्हणतात ना, काय म्हणतात, भुईमुग ठरवलं. ऐका, दोघही बाजारात गेले, दोघांनी शेंगदाणे विकत घेतले. यानं 5 किलो, यानं 5 किलो, दोघही शेतात गेले, दोघांनीही पेरले.
एकाचे चांगला उगवून आला भुईमुग, दुसऱ्याचा उगवलाच नाही. शेजारीच होते, ते म्हणले का रे, आपण दोघांनी एकाच दुकानातून बी घेतलं, आपण दोघांनी सोबत पेरलं, दोघांचे शेत जवळ जवळ आहेत, अरे पण तुझं चांगलं उगवून आलं, माझं काहीच उगवलं नाही. तो दुसरा शेतकरी ज्याचं उगवून आलं तो म्हटला का रे भल्या माणसा, अरे मी शेंगदाणे उगवून येण्यासाठी पेरावे लागतात, मी पेरले होते, तू पेरले होते का? तर ज्याचं उगवून नाही आलं त्यानं सांगितलं शेतकऱ्याला, अरे तू तरी आणले तसेच पेरले असतील, मी भाजून पेरले होते. मी कसे पेरले होते? भाजून पेरले होते. इकडं आहे का, माझं उदाहरण नीट आहे का? भाजून पेरले शेंगदाणे, भाजलं म्हणजे जळालं, एकदा जळालं की पुन्हा उत्पत्ती नाही, पुन्हा निर्माण होणं नाही. महाराज इथं वर्णन करतात, स्वामींच्या दरबारात जो आला त्याशी वासना जळाली, जळाली म्हणजे पुन्हा निर्माण होणे नाही. आणि मनातली वासना जाणं, ही अंतकरण निर्मळ होणं, हेच या इच्छा पदयात्रेचं फळ आहे. या पदयात्रेचं फळ सगळ्यात मोठं फळ काय, तर आपली वासना निघून जाणं. वासनेचे बीज जळोनी जाय. आता इकडं आहे का, हा स्वामींच्या चरणाचा महिमा आहे. कशाचा? चरणाचा. एवढा महिमा सांगितला. मला बरंच बोलायचं, वेळ कमी आहे, आणि स्वामीच्या मुखाचा महिमा सांगतो. स्वामींचं मुख पाहिलं, ध्यान देऊन पाहिलं, अंतकरण शुद्ध करून पाहिलं, तर अंतकरणाचे 2 विकार निघून जातात. आणि कोणकोणते? काम नावाचा विकार आणि क्रोध नावाचा विकार. हे 2 विकार गेले की मग समजायचं आपण स्वामींना पाहिलं. पाहण्याचं सांगतोय मी. पण जोपर्यंत काम आणि क्रोध नावाचे विकार जात नाहीत, तोपर्यंत आपण स्वामींच्या जवळ गेलेलो नाही. तुम्हाला पटत नसेल, मी सांगतो. म्हणजे फार सोपे सोपे उदाहरण आहेत, लक्ष द्या. काय झालं? जुना काळ, जुन्या काळामध्ये गावगाडा असायचा. आता आपण सगळे खेड्यातली माणसं आहेत, कोल्हापूरच्या जवळची, आसपासची, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेली आपण मंडळी. ऐका इकडे, पूर्वीचा काळ, खेडेगाव, आणि अख्ख्या गावामध्ये पाणी पिण्यासाठी एकच विहीर होती. पूर्वीचा काळ, बोरची व्यवस्था नाही. आणि मग काय झालं, त्या गावामध्ये 2 कुत्रे भांडण करता करता, 2 कुत्रे, हे 4 पायाची सांगतोय मी, हे लक्षात घ्या. ती 2 कुत्रे भांडण करता करता त्या विहिरीमध्ये जवळ गेली आणि विहिरीत पडली. माझं उदाहरण नीट आहे का? तर विहिरीत पडली, 2-4 दिवस झाले कुणी पाहिलं नाही, ती तशीच मेली, सडली विहिरीत. 4थ्या दिवशी एका सदग्रस्तानं पाणी वर काढलं, तर त्याच्या लक्षात आलं विहिरीतलं पाणी घाण झालं, दूषित झालं. आणि मग काय झालं म्हणून वाकून पाहिलं, तर त्याला लक्षात आलं विहिरीमध्ये 2 कुत्रे मरून पडलेत. आणि मग त्यानं काय केलं ऐका, अख्खा गाव जमा केला, इकडे या, इकडे या, आपल्या गावच्या पाणी पिण्याच्या विहिरीमध्ये 2 कुत्रे मरून पडलेत, बघा काढताय काय, कसं काय करायचं, पाणी प्यायला नाही अख्ख्या गावाला. मग गावानं ठराव केला, गावही हुशार, ते अख्ख्या गावानं सांगितलं एक काम करा, पाण्याची दुर्गंध येते, आणि मग हे दुर्गंध घालवायची असेल तर आपल्याला एक काम करावं लागेल, अत्तर आणावं लागेल. काय करावं लागेल? अत्तर. आणि मग अख्खं जवळचं बाजारात गेले, अत्तर घेऊन आले, विहिरीमध्ये टाकलं. 2 दिवस अख्ख्या गावाला अत्तराचाच वास. पण 3ऱ्या दिवशी पुन्हा दुर्गंधी तशीच. पुन्हा म्हणले आता काय होत नाही, एक काम करा म्हटले, यानं होत नाही ना, सगळ्या तीर्थांचं पाणी आणा आणि ते या विहिरीमध्ये सोडा. सगळ्या तीर्थांचं पाणी आणलं, सोडलं, वास तसाच, दुर्गंध तशीच. 3रा उपाय केला, ते म्हणले एक काम करा, नाम सप्ताह करा, सप्ताह करा. कारण सप्ताह केला तरी सप्त्याचं किती फळ आहे, अरे दूषित झालेलं अमृत सुद्धा पवित्र करू शकतो हे नाम. तर मग हे पाणी काय, ते म्हणले सप्ताह करा. चांगला, सगळे महाराज सांगितले, कीर्तन भजन सगळं सुरू झालं. 8व्या दिवशी सप्ताह संपला, पण पाणी काय गोड झालं नाही. आणि मग एक साधू जवळ आला, अख्खं गाव चिंतेमध्ये बसलेलं. साधूनं विचारलं काय झालं? काय नाही झालं महाराज, गेले 15 दिवस झालं गावाच्या विहिरीमध्ये 2 कुत्रे मरून पडलेत, गावाला पिण्यासाठी पाणी नाही, काय करावं काही कळेना. आणि मग साधूनं एकच वाक्य सांगितलं, लक्ष देऊ नाही का? साधूनं सांगितलं का रे, काय काय केलं तुम्ही? ते म्हणले अत्तर टाकलं,
तीर्थाचं पाणी टाकलं, नवे नवे सप्ताह केला. साधूनं सांगितलं एवढं सगळं केलं, पण ते पडलेले 2 कुत्रे बाहेर काढले का? ते बाहेर काढले का? तर सगळ्या गावानं सांगितलं नाही काढले गड्या. आणि मग ऐका, मग अख्ख्या गावाला साधूनं सांगितलं हे बघा, तुम्ही 1000 उपाय केले तरी त्याला पर्याय काही नाही. तुम्ही जोपर्यंत विहिरीतले 2 कुत्रे बाहेर काढत नाही तोपर्यंत विहिरीतलं पाणी शुद्ध होणार नाही. आता माझं वाक्य नीट ऐका, तुम्हाला कळेल ती विहीर कोणती आहे. ती विहीर ही आहे. आणि या विहिरीमध्ये 2 कुत्रे पडलेत, एक काम नावाचा आणि दुसरा क्रोध नावाचा. जोपर्यंत हे 2 कुत्रे या अंतकरणातून आपण बाहेर काढत नाही तोपर्यंत मला वाटतं आपलं पाणी गोड होणार नाही. याचा अर्थ अंतकरण शुद्ध होणार नाही. आणि स्वामींना दुसरं काही लागत नाही. ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, ज्याचं मन निर्मळ आहे, त्याला स्वामी भेटू शकतात. जैसी गंगाबाई जैसे जाते मन, जैसी गंगाबाई जैसे जाते मन, भगवंत दान दया देवरी, भगवंत दान दया देवरी. जैसी गंगाबाई जैसे जाते मन, जैसी गंगाबाई जैसे जाते मन, भगवंत दान दया देवरी, भगवंत दान दया देवरी. हो, ज्याचं मन निर्मळ झालं ना त्याला स्वामी भेटल्याशिवाय राहत नाही. ज्याचं गंगेसारखं, गंगा अतिशय पवित्र निर्मळ आहे आणि असं अंतकरण करावं लागतं. ह्या वारीचा, या सोहळ्याचा उद्देश तरी काय आहे सांगतो, इकडं आहे का. इच्छा पूर्ण होणार आहे नाही असं नाही, पण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला अगोदर स्वामींचे मनापासून भक्त व्हावं लागेल. जोपर्यंत भक्त झाला नाही ना, आणि इकडं आहे का, मला काहीतरी मिळावं आणि 1 वर्षात मिळावं. 1 वर्षात सोडा, किती दिवसाचा सोहळा आहे, 12 दिवसात काहीतरी मिळावं अशी अपेक्षा करून जे इथं येतात, स्वामी त्यांना काही देत नाहीत. आता सांगतो, त्या अपेक्षेने येऊ सुद्धा नका. आमचं बोलणं झालं मगाशी, त्यांनी सांगितलं माणसाला अपेक्षा फार आहेत. माझं वाक्य नीट आहे का, स्वामी अपेक्षा पूर्ण करणार नाहीत असं नाही. प्रत्येक कितीतरी उदाहरण आहे, स्वामींचं चरित्र काढा, वाचा, लक्षात येईल. स्वामींची ज्यांनी निष्काम भावनेनं सेवा केली अशा कित्येक जणांची कामना स्वामींनी पूर्ण केली. मंगळवेड्याचा प्रसंग सांगितला स्वामींच्या जीवनातला, तुम्ही चरित्र वाचलेलं आहे. एक सामान्य मनुष्य जो रात्रंदिवस स्वामीची सेवा करायचा, काही अपेक्षा नाही. स्वामींना इच्छा झाली, ते म्हटली 1 दिवस याच्या घरी जेवण्यासाठी जावं. मग जेवण्यासाठी म्हणून स्वामी जातात. ऐका, जेवण्यासाठी गेले, स्वामीने सांगितलं मला जेवायला द्या, पण दूध आणि भात द्या. ऐका, त्याच्या घरात गाय होती, पण ती सगळी भाकड, दूध देणारी नाही. स्वामीने सांगितलं दारात गाय उभी आहे ना, त्या गाईचं दूध आणि भात मला जेवायचंय. तो सामान्य सेवक होता, म्हटला स्वामीजी अहो गाय आहे दारात, पण लय खूप वर्ष झालं गाय दूध काही देत नाही, भाकड गाय आहे. तुम्हाला जेवण करायचंय, दूध भात खायचंय, मी शेजारून दूध आणतो आणि तुम्हाला देतो. इकडं आहे का, मागितलं काही नाही. स्वामींनाही सांगितलं अरे मला दूध भात खायचा आहे, पण दारात जी गाय उभी आहे. आता स्वामींचा स्वभावच तसा होता. महाराज काही सामान्य नाही. स्वामी म्हणजे त्यांचं बोलणंही तसं आणि राहणं, संत महात्मे हे अवलिया महात्मे असतात. तर स्वामींनी सांगितलं मला जी दारात गाय आहे त्या गायचंच दूध खायचंय. ती म्हणला अहो स्वामी दूध देत नाही गाय, भाकड गाय आहे, काय करणार. स्वामींनी एकच वाक्य सांगितलं, लक्ष देऊन ऐका. स्वामी त्या गायीजवळ जातात आणि गायीच्या पाठीवर हात फिरवला आणि गायीला सांगितलं का ग, हा गरीब आहे, माझा सेवक आहे, किती दिवस याला उपाशी ठेवणार आहे. गायीच्या पाठीवर हात फिरून एक वाक्य सांगितला आणि आश्चर्य काय बघता, दुसऱ्या क्षणाला गाय दूध द्यायला लागली. हे कुणामुळं,
हे जसं घडलं तसं सांगतो मी, आणि तुम्हाला पाहायचं असेल गाय तर मंगळवेढ्यात जावा, आहे का नाही? आता जाणारच आहे तुम्ही. पण स्वामीच्या जीवनामध्ये ज्यांनी निष्काम सेवा केली त्यांना स्वामींनी भरपूर दिलं. असे आता खूप उदाहरणं आहेत, वेळ आपल्याकडे कमी आहे. स्वामींचा महिमा सांगतोय. चरणाचा एक महिमा आहे आणि स्वामींच्या मुखाचा एक महिमा आहे. स्वामींचं मुख पाहिलं की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. माझं वाक्य लक्ष देऊन ऐका, तुम्हाला वाक्य सांगतो. तेरी किस्मत का कोई तुझसे छीन नहीं सकता, तेरी किस्मत का कोई तुझसे छीन नहीं सकता, लेकिन स्वामी की कृपा हो गई, जो तेरे नसीब में नहीं था वो भी तुझे मिल सकता है, वो भी तुझे मिल सकता है. जे आपल्या नशिबात नव्हतं ते सुद्धा आपल्याला मिळेल. वाक्य नीट आहे का पुन्हा एकदा. आपल्या नशिबात एखादी गोष्ट लिहिलेली असेल, ती गोष्ट जगात कुणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. नशिबात लिहिलेलं तुम्हाला मिळणारच आहे. पण त्याही पेक्षा सांगतो, स्वामींची जर कृपा झाली तर जे नशिबात सुद्धा नाही ती सुद्धा मिळल्याशिवाय राहणार नाही. स्वामीच्या कृपेच आहे. सांगतो ऐका. आणि मग ती कृपा कशी होईल महाराज आम्हाला सांगा ना. स्वामींची कृपा आमच्यावर कशी होईल? तर तुकोबारायाकडे गेले आणि त्या भक्ताला तुकोबारायांनी सांगितलं कशी होईल. पहिलं चरण लक्ष देऊन ऐका. एक 10 मिनिटं वेळ घेणार आहे आपली. संतांनी सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापियली. महाराजांनी सांगितलं, उदाहरण दिलं, फार गोड उदाहरण आहे. सरता याचा अर्थ स्वीकार करणे, आणि स्वामींनी आपला स्वीकार केला. कसा केला? महाराज म्हणतात, चंदनाने बोरी व्यापियले. बोरीचं झाड माहित आहे? बोर खातो की आपण. बोराचं झाड माहित आहे? सगळ्यात काटेरी झाड कशाचं असेल तर ते बोरीचं झाड आहे. कशामुळं? त्याचा काटा कसाही तुम्ही जावा, कसा असतो? वाकडा काटा. एकदा का अंगात शिरला, पाया शिरला का लवकर निघत नाही. असे बरेच वाकडे काटे असतात, आहे का? तो वाकडा काटा तो शिरला, बोरीचा काटा. पण महाराजांनी सांगितलं, बोरीचं झाड कितीही काटेरी असलं तरी सुद्धा त्याचा स्वीकार चंदन करत आणि त्याला आपला स्वतःचा सुगंध देत. चंदनाचे गुण नीट आहे का?
चंदनाचा पहिला गुण आहे शीतलता देणं, आणि दुसरा गुण आहे आपला सुगंध जगाला देणं. चंदन स्वतः झिजतं पण जगाला सुगंध देतं, हा चंदनाचा गुण आहे. सांगतो काय झालं. जंगलामध्ये चंदनाचं झाड वाढायला लागलं. चंदनाच्या झाडाच्या शेजारी लिंबाचं, बोरीचं, बाभळीचं झाड वाढलं, सोबत वाढलं. तर चंदनानं आपला स्वतःचा सुगंध बोरीच्या झाडाला, बाभळीच्या झाडाला आणि कडू असणाऱ्या लिंबाच्या झाडाला सुद्धा दिला. पण गोष्ट अशी झाली, त्या चंदनाच्या झाडाच्या शेजारी एक बांबूचं झाड, वेळूचं झाड वाढलं. तर चंदनानं आपला सुगंध वेळूच्या झाडाला दिला नाही. त्या झाडाला राग आला. रागात रुसलेलं झाड अक्कलकोटच्या स्वामींच्या दरबारात गेलं आणि स्वामींकडे विनंती केली, स्वामीजी, अहो या चंदनानं वेळ माझ्या सोबत वाढल्यानंतर कडू असणाऱ्या लिंबाला, बोरीला, बाभळीला सुगंध दिला, मी सोबत वाढलो, मला नाही हो सुगंध दिला. स्वामीनं त्याच्याकडे पाहिलं, लक्ष देऊन ऐका. स्वामीच्या लक्षात आलं की वेळूचं झाड वाढले खरं आहे, पण त्याच्या वितीला काय आहेत, गाठी आहेत, गाठी. आणि स्वामींनी सांगितलं, अरे वेळू, तुला जर वाटत असेल चंदनानं तुझा स्वीकार करावा, तर तुझ्या अगोदर गाठी सुटल्या पाहिजे, गाठी निघाल्या पाहिजे भल्या माणसा. आणि मग ऐका, स्वामींनी त्याच्यावर कृपा करावी, त्याला जवळ घेतलं आणि वेळूच्या सगळ्या गाठी स्वामींनी काढल्या. संदेहाच्या सुटल्या गाठी. झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी, शीतळ झालो पोटी. संदेहाच्या सुटला गाठी, संदेहाच्या सुटला गाठी. झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ. संदेहाच्या सुटला गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. हो, स्वामींनी वेळूच्या झाडाला म्हणजे बांबूच्या झाडाला, काठीला जवळ घेतलं आणि त्याच्या सगळ्या गाठी काढल्या. ऐका, आणि पहिली गाठ सांगितली ती संदेहाची. यात्रेत येतोय ना, वारीला येतोय ना, सोहळ्यात येतोय ना, आणि स्वामींच्या सोहळ्यात येत असताना मनात कुठलाही संदेह ठेवायचा नाही. इथं संदेह ठेवायचा नाही. म्हणजे कसं असतं, इकडे आहे का, व्यवस्थापक करणाऱ्या माणसाकडे खूप जबाबदाऱ्या असतात. आणि मग काही गोष्टी कमी जास्त होतात, व्यवस्थापनामध्ये बदल झाला, थोडी चिडचिडही होते, नाही असं नाही. पण याचा अर्थ संदेह करायचा नाही. तर लोकांना संदेह एवढा असतो. सुहास महाराज, मला माहिती आहे, याची जाणीव आहे. एखाद्यानं सप्ताह केला गावामध्ये आणि सप्ताह चांगला पार पडला, तर जो संयोजक असतो त्याला म्हणतात हिशोब नाही दिला म्हणजे यानं पैसा खाल्ला असेल. हा संदेह आहे ना. स्वभाव माणसांचा असा आहे. मी तुम्हाला कीर्तन झाल्यावर सांगेल, पाटील साहेब सगळ्यांना सांगेल, माणसांचा स्वभाव असा आहे, स्वतः तर परमार्थ करत नाहीत, पण एखादा करत असेल चांगला, पुढं होऊन करत असेल, तर त्याला सुद्धा करू देत नाहीत. माझं वाक्य आज एवढंच घेऊन जातो मी कीर्तनातून. एक एका वेळेस तुम्हाला परमार्थ करता नाही आला तरी चालेल. तुम्हाला परमार्थ नाही करायचा, करू नका, पण जे परमार्थ करतात
त्यांना तरी आडवं जाऊ नका, त्यांना तरी आडवं जाऊ नका. काय गरज आहे? अरे जे करता स्वामींची सेवा करतात त्यांना काहीतरी नावं ठेवायची, त्यांना काहीतरी बोलायचं, काय गरज आहे? महाराज, या जगामध्ये सगळे पाप कुणाला लागत असेल तर म्हणतात जे दुसऱ्याची निंदा करतात ना, जे दुसऱ्याला नावं ठेवतात त्यांना खूप पाप लागतं, खूप पाप लागतं. आता किती लागतं मला सांगायचं नाही, ते आपापलं बघून घ्या. कारण आपण दुसऱ्याची किती निंदा करतोय, किती कुणाला नावं ठेवतोय. तर महाराजांनी एक प्रमाण दिलं, याला फार गोड आहे. महाराज म्हणले, निंदकाचे घर असावे शेजारी. तो काय करतो निंदक? तो दुसऱ्याची उनी धुनी करतो आणि आपल्याकडं पाप घेतो, पाप घेतो, दुसऱ्याचं पाप आपल्याकडं घेतो. मग लक्षात घ्या, माझं वाक्य नीट ऐका. आजच्या स्वामींच्या या सोहळ्यातून एक वाक्य घ्या की कधी कुणाची निंदा करायची नाही. निंदा करणे ही गाठ आहे. आणि स्वामी काय करतात तर पहिल्यांदा ही गाठ काढतात. ही गाठ निघाली, संदेहाची गाठ सुटली. वेळूच्या आता भरपूर गाठी आहेत, मला सांगता येतील, पण मला आता वेळ मर्यादित आहे. बरोबर, दुसरी एक गाठ सांगतो आणि शेवटाकडे येतो. पहिली गाठ आहे संदेहाची आणि दुसरी गाठ आहे दुसऱ्याचं चांगलं होऊ लागलं की आपल्याला बरं दिसत नाही. गाठच आहे महाराज. शेजाऱ्यानं बंगला बांधला की आपल्या पोटात काय होतं? दुखायला लागतं. ही गाठ आहे ना. अहो, शेजाऱ्यानं 4 व्हीलर गाडी घेतली, पूजेला तुम्हाला बोलवलं, साहेब या पूजेसाठी. हा पूजा करून आला. बायकोनं विचारलं कुठं गेला होता? कुठं गेलो होतो काय? शेजाऱ्यानं 4 व्हीलर गाडी घेतली. बायको म्हणली, अहो चांगलं झालं शेजाऱ्यानं गाडी घेतली, ह्यानं गप बसावं, हप्त्यावर घेतली असं. त्याला काय एवढं का पैसे? अरे का जळायचं? कशासाठी गाठ? त्यानं घेतली, तू त्याच्यापेक्षा मोठी घे. त्यानं घर बांधलं, त्याच्यापेक्षा मोठं बांध. त्यानं शेती घेतली, त्याच्यापेक्षा 4 एकर जास्त घे. पण ऐका, जळणे हा स्वभाव महाराष्ट्रातल्या लोकांच्या रक्तातच आहे. हा रक्तातच आहे. मोठं एखादा होऊ लागलं, समोर एखादं जाऊ लागलं की त्याचा पाय कसा ओढायचा हे आपल्याला चांगलं जमतं. पण माझी विनंती असे, जळू नका गड्या, कुणावर जळू नका. जळण्यानं काही होत नाही. जळण्यानं त्याचं भलंच होत राहतं, पण आपण माघारी येतो. जळण्यानं त्याचं काही होत नाही, आपण स्वतः आतून जळत असतो. म्हणून एक वाक्य लक्षात घ्या, जळणं सोडा. शेजाऱ्यावर जळणं सोडा, भावकीवर जळणं सोडा, आपापल्या पाहुण्या रावण्यात जळणं सोडा, गावकऱ्यावर जळणं सोडा. गावातला एखादा मोठा होत असेल तर त्याला मोठं करण्याची जबाबदारी तुमची. मग स्वामी काय करतात? पहिली गोष्ट, मनातले विकार घालवतात, संदेह घालवतात. आता काय केलं नीट ऐका. स्वामींनी त्या वेळूच्या काठीच्या जेवढ्या गाठी होत्या त्या सगळ्या काढल्या आणि त्याच्यामध्ये एक वारकऱ्याची, भक्ताची आपली काय कुठली पताका, भगवी पताका वेळूच्या काठीत घातली. आता काय झालं नीट ऐका. वेळूची काठी आणि भगवी पताका घेऊन एक स्वामी भक्त कोल्हापूर ते अक्कलकोट पायी वारी 12 दिवसाची केली. स्वामीच्या दरबारात गेला आणि स्वामींच्या दरबारात गेल्यावर पुजाऱ्यानं पाहिलं स्वामींच्या की एक भक्त आलाय, स्वामींचा भक्त आलाय, हातामध्ये भगवी पताका आहे. आणि मग त्यानं काय केलं? स्वामींना जे चंदन लावतात ना ते चंदन घेतलं आणि वेळूच्या काठीला लावलं. काठी म्हणजे आता काठी राहिली नाही, ती ध्वजा झाली, ती पताका झाली. आणि त्या पताकेला जसं चंदन लावलं तसं वेळूला आनंद झाला. आणि वेळू म्हणला, का रे चंदना, अरे जंगलात आपण सोबत वाढलो, पण तू साधा तुझा सुगंधही मला दिला नाही, पण आज तू माझी पूजा करतोय, कसं काय? तर त्याचं वाक्य नीट ऐका. स्वामींच्या दरबारात चंदनानं वेळूच्या काठीला सांगितलं, अरे वेळू, तू जंगलात होता, वनात होता, त्यावेळेस तुझ्या अंतकरणात भरपूर गाठी होत्या. तू स्वामींच्या दरबारात आला आणि स्वामींनी तुला अतिशय निर्मळ केला, तुझे सगळे दोष घालवले. परिणामता मला आज तुझी पूजा करावी. बंधनापासून उकलल्या गाठी, बंधनापासून उकलल्या गाठी, बंधनापासून उकलल्या गाठी, बंधनापायी उकलल्या गाठी,
पासोनी मुकलल्या गाठी ए देताली मिठी सावकाशे देताली मिठी सावकाशे देताली मिठी सावकाश देताली मिठी सावकाश बंधना पासोनी मुकलल्या गाठी बंधना पासोनी मुकलल्या गाठी बंधना पासोनी मुकलल्या गाठी बंधना पासोनी मुकलल्या गाठी महाराजांनी सगळ्या गाठीच काढून टाकल्या बंधनापासून उकलल्या गाठी आणि देताली मिठी सावकाश. ऐका, स्वामींच्या दरबारात गेलं की आपल्या गाठी निघून जाव्या. स्वामींच्या दरबारात गेलं की आपलं अंतकरण निर्मळ व्हावं. आणि अशी वारी ज्यांनी पूर्णता केली, एक वाक्य पुढचं सांगू, हे शरीर निर्मळ होण्यासाठी आणि अंतकरणात चांगले विचार येण्यासाठी तशा वातावरणात राहावं लागतं. तुम्हाला पटवून देतो मी. ही मुलं एवढी गातात, एवढी वाजवतात. आता ह्यांचं वय नाही. ज्यांनी सुरुवात केली तो आमचा विराज महाराज. ते बघा, विराज कितवीला आहे? तिसरीला. 6 आणि 3 9 8-9 वर्षाचा पोरगा आहे ते. 8-9 वर्षाचा आपल्या गावातला पोरगा काय करतो जरा विचार करा. मला सांगायची गरज नाही. आपल्या गावातला 8 आणि 9 वर्षाचा पोरगा काय करतो, आणि हा 8 वर्षाचा मुलगा तुमच्या समोर एवढ्या मोठ्या स्टेजला व्यासपीठाला येऊन स्वामींच्या समोर सुंदर अभंग म्हणतो. ही काही सामान्य गोष्ट आहे? ही सामान्य गोष्ट आहे? ही कृपा कशाची सांगतो? हे वातावरणाचे. पंढरपूरच्या पवित्र दरबारामध्ये आम्ही राहतोय, साधू संतांच्या संगतीत राहतोय. पण एक नियम आहे, तुम्ही लक्ष देऊन नीट बघा, नीट या पोरांकडे बघा. सगळ्यांना एकसारखा ड्रेस आहे का नाही? पोशाख कसा आहे? एकसारखा आहे का? याचा अर्थ ही असंही उभं राहू शकतात. कसं? हे उभं राहा रे तू, हे बघा, असंही उभं राहू शकतात. असं उभं राहिलं तरी टाळ वाजवता येतोच, खाली बस. असं उभं राहिलं तरी म्हणता येईल. पण एवढं चांगलं तुम्हाला दिसणार नाही. आणि अंतकरणात सात्विक भावना निर्माण होणार नाही. ऐका, सात्विक भावना निर्माण व्हायची असेल तर त्याला पोशाख फार महत्वाचा असतो. इथून सुरुवात होते. तुम्हाला अजून सोपं सांगू, मी जर इथं पॅन्ट शर्टवर उभं राहिलो, कोणी माझ्या पाया पडेल का? हा, ते म्हणतील हे कोण पोरग आहे, सरक रे तिकडे. हा, होतंय असं. पॅन्ट शर्ट वर जर आलो तर एक तर माझं वय नाही, त्यातल्या त्यात तब्येत नाही, काहीच नाही. मी दिसायला महाराज नाही, नाही ना? हाय का? मला वाटलं नाही म्हण. अहो, माझ्याकडे काहीच नाही महाराजासारखं. पण मी एवढ्या धोतर, नेहरू शर्ट, फेटा बांधून आलो की सगळा समाज काय म्हणतो? महाराज आलेत, पाया पडा. कशाची किमी आहे? कशाची किमी आहे? बोल. हा, पोशाखाची. मग मला आज आनंद वाटला, खरं बरं का. आज आनंद आहे की तुम्ही सगळे स्वामी भक्त एका पोशाखात आहेत. एकदा तुमच्यासाठी टाळी वाजवा. काय आनंद आहे महाराज. हे तुम्ही जेव्हा चालत येत होते ना, आम्ही पाठीमागं होतो तुमच्या, चालत येताना एवढा सुंदर तुमची दिंडी पायी चालताना दिसत होती. मला वाटलं एवढं सुंदर कोण आले असतील, कारण मागच्या वर्षी मी पाहिलं होतं, नाही का? नाही, असं काही सगळ्यांना पोशाख असा नव्हता. पण यावर
पण हा वारकरी पोशाख आहे, धोतर. आता काय असतं, काही काही माणसं म्हणतील महाराज हे धोतर लयच अडचण करते आम्हाला, आहे का नाही? काही काहीच असतंय म्हणणं असं, ही काय. पण सांगू, अडचण ही 1 दिवस होईल, 2 दिवस होईल, पण तिसऱ्या दिवशी तुम्ही घालून चालू लागलात तर तुमच्याच लक्षात येईल, अरे ह्याच्यासारखा आनंद तर कशातच नाही. सांगतो ना, ही मुलं, ह्यांचं वय आहे धोतर घालण्याचं, तुम्ही नीट बघा. अहो हे 3री 4थीचे मुलं, आणि यांना सांगायची गरज नाही, कुणी नेसवतं असंही नाही बरं का. स्वतःच घालतात, परिधान करतात, आणि काय रुबाबात दिसतात, कारण ही आपली परंपरा आहे. ही आपली परंपरा आहे, आणि आपली परंपरा नियमानं चालू ठेवणं हे आपलं काम आहे. तर माझा मुद्दा पहिला लक्षात घ्या, की स्वामींच्या दरबारात जात असताना जसं विचार चांगले पाहिजे, जसे आचार चांगले पाहिजे, तसं वस्त्र सुद्धा चांगले पाहिजे, सात्विक पाहिजे. आणि हे वस्त्र सात्विक असतील, आता परिणाम कसा होतो, संगती जोडून देतो, तुम्हाला कळेल. वस्त्र सात्विक असतील तर विचार चांगले येतात, आणि विचार चांगले आले तर आचार चांगला घडतो. तुम्हाला पटलं नाही सांगतो. ये कपडे घातले वारकरी तर तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये जावा, तर पहिल्यांदा वेटर म्हणतो, माऊली या बसा. आणि माऊली या बसा म्हणलं की आपल्या लक्षात येतं, अरे आपण तर सिगरेट मागायला आलोय. आपण कशाला आलोय? सिगरेट मागायला, तंबाखूची पुडी मागायला आलोय. पण वेटर अगोदरच काय म्हणला, या माऊली. मग आपण माघारी फिरतो. कशाची किमी आहे? अहो पोशाख बघितला की वारकरी म्हणून आले ही भावना निर्माण होते, स्वामींचे भक्त आले ही भावना निर्माण होते. आणि मग वस्त्र कधी कधी आपल्याला म्हणतात, अरे या गोष्टीपासून दूर राहायचं. हे निलय नियम, महाराज याला खूप नियम पाळावे लागतात, एवढं सोपंही नाही. हे वस्त्र परिधान केल्यानंतर आपल्या आपल्या अंतःकरणाला लक्षात येतं की आपण महाराज आहे. कोण? माझं सांगतोय मी, माझं सांगतोय की मी महाराज आहे. मग माझ्या लक्षात येतं की महाराजांचा पाय वाकडा पडता कामा नाही. हे मला माझे कपडे शिकवतात, माझे वस्त्र शिकवतात, की मला सांगतात, महाराज जपून, महाराज हॉटेलवर कुठेही थांबायचं नाही, महाराज व्यसन करायचं नाही, महाराज परस्त्रीला माते समान मानायचं. हे कपडे मला सांगतात हो, हे कपडे सांगतात. मग लक्षात घ्या, याच्यात जेवढी ताकद आहे. उगच महाराष्ट्रातला समाज वारकरी आला, साधक आला, महाराज आला की उगच त्याच्या पाठीमागं जात नाहीत, कारण या कपड्यांनी शिकवलंय आचरण कसं करायचं. ते आपल्या जीवनात आचरण कसं असेल ते वारकरी वस्त्र आम्हाला शिकवतात. मला आनंद याचा आहे की स्वामींचा सोहळा आपण घेऊन जात असताना आपण सगळ्यांना एकसारखे वस्त्र आहेत. आणि याच्या पुढं सांगू, आज वस्त्र तुम्ही चांगले घातलेत, आज ड्रेस चांगला घातलाय, म्हणजे तुम्ही शरीरानं शुद्ध झाला, विचारानं शुद्ध व्हाल, आणि स्वामीपर्यंत जाईपर्यंत आचारानं शुद्ध व्हाल. जो शरीरानं, जो विचारानं आणि जो आचारानं पवित्र झाला, स्वामी त्याचे गुणही पाहत नाहीत आणि त्याचे दोषही पाहत नाहीत. अभंगाचं 2रं चरण. गुण दोष याती न विचार काही, गुण दोष याती न विचार काही, गुण दोष याती न विचार काय, गुण दोष याती न विचार काही, गुण दोष याती न
ज्यांचं शरीर शुद्ध आहे, ज्यांचा विचार शुद्ध आहे आणि ज्यांचा आचार शुद्ध आहे, स्वामी काय करतात? गुणदोष याती न विचारी काही. त्याचं तो किती गुणवान आहे हेही पाहत नाहीत आणि तो किती दोषी आहे हेही स्वामी पाहत नाहीत. माझं वाक्य नीट लक्षात घ्या. साधूकडं चांगला आणि वाईट हा भेदभाव नसतो. माझं वाक्य अजून कळेल तुम्हाला. एक आई आहे, त्या आईला 2 मुलं जन्माला आली. एक मुलगा पंढरपूरचा वारकरी नियमानं वारीला जातो, अक्कलकोटचा वारकरी नियमानं अक्कलकोटची स्वामींची भक्ती करतो. तर ऐका, पण एक मुलगा त्याच आईचा दररोज संध्याकाळी 6 वाजले की गावच्या गटारीत लोळत पडतो. एका आईचे 2 मुलं आहेत. माझं वाक्य नीट ऐका. आईचं प्रेम जास्त कोणावर असेल? बोला. दोघांवरही प्रेम आहे, पण त्यातल्या त्यात जास्त प्रेम कुणावर असतं? ज्याचं चांगलं झालेलं नाही, जो दररोज दारू पिऊन लोळतो. आई म्हणते काही नाही, दुसरा वारकरी चांगला आहे, त्याचं घर चांगलं आहे, सगळं चांगलं त्याचं झालंय, पण हा कसा आहे? हा जरा नाजूक आहे, हा ऐकत नाही. हा एक ना एक दिवस काय होईल? चांगला होईल. चांगला होण्यासाठी आई रात्रंदिवस प्रयत्न करते. नीट ऐका. तर आई दुसरी तिसरी कोणती नाही, स्वामी नावाची आई आपल्याला भेटली. आणि स्वामी नावाची आई गुणवान किती आहे हे तुम्ही पाहत नाही. वाईट जरी इथं आला, वाईट दृष्टीनं जरी आला, तरी सुद्धा त्याला चांगलं बनवण्यासाठी मार्गस्थ करते. त्याचं नाव आहे स्वामी. तर चांगलं होण्यासाठी इथं आलं पाहिजे ना. किती वाईट येऊ द्या, गुणही पाहत नाहीत आणि दोषही पाहत नाहीत. तुम्हाला सोपं उदाहरण देतो, माझ्या शेवटाकडे येतो. ऐका, सोपं उदाहरण, शेवट सांगतो. काय झालं? तुकोबारायाचा प्रसंग. श्री संत तुकाराम महाराज देहू गावामध्ये अवतीर्ण झाले आणि 14 टाळकरी. आता हे कसे टाळकरी उभे आहेत? असे 14 टाळकरी. शिवबा कासार नावाचा एक टाळकरी तुकोबारायाच्या कीर्तनाला दररोज यायचा. टाळ घेऊन उभं राहायचं, भजन करायचं, हा नियम. तुकोबाराय कीर्तन सांगायचे आणि टाळकरी उभं राहायचे. प्रसंग असा झाला, एवढी गोडी लागली कीर्तनाची आणि शिवबा कासाराचं संसारातून लक्ष बाजूला गेलं. एका दिवशी तुकोबारायचं कीर्तन त्यांच्या गावामध्ये. संसार काय करत नाही, रात्रंदिवस बायको भांडायला लागली. आणि मग एक दिवसा प्रसंग, तुकोबाराय कीर्तनाला जातात. कीर्तन झालं आणि संध्याकाळचा मुक्काम कुठं करायचा म्हणून शिवबा कासारानं सांगितलं, महाराज माझं घर जवळ आहे, आजची रात्र तुम्ही इथंच थांबा. तर तुकाराम महाराज त्याच्या घरी निवासासाठी गेले. रात्रभर विश्रांती केली आणि सकाळी उठले, स्नानासाठी तुकोबाराय जातात. तर आंघोळीसाठी बायकोला राग आलेला शिवबा कासाराच्या, की या तुक्यामुळं माझा नवरा बिघडला. असे लय जण म्हणणार आहे तुम्हाला सुद्धा. हा, यांच्यामुळं आमचे स्वामी सारखं म्हणते ते स्वामीच्या वर्ष झालं की स्वामीच्या सोहळ्यात जायचं, स्वामीच्या दिंडीत जायचं असं म्हणणार आहेत. शिवबा कासाराची पत्नी रागावलेली, की तुकाराम महाराजामुळे माझा नवरा बिघडला, दररोज कीर्तनाला जातो, संसाराकडे लक्ष नाही. आणि मग ऐका ऐका, लक्ष देऊन ऐका. सकाळी स्नानासाठी तुकाराम महाराज बसले, तर मुद्दामहून शिवबा कासाराच्या पत्नीनं अतिशय उकळलेलं पाणी, कडक पाणी तुकोबारायच्या जवळ नेलं आणि कडक पाण्याची बादली तुकोबारायच्या अंगावर ओतली. अक्षरशः चटके लागले, सगळं अंग जळायला लागलं. तुकोबारायांनी विनंती करावी, जळे माझी काया लागला बनावा, जळे माझी काया लागला बनावा, जळे माझी काया लागला बनावा, जळे माझी काया
क्या बात आहे. वा संस्कार. तुकोबरायच्या अंगावरती उकळतं पाणी पडलं, अंगाचा तहा व्हायला लागला. ऐका, तर तुकोबराय दोष देत बसले नाही. कोणाला? त्याच्या पत्नीला. शिवबा कासारांच्या पत्नीला नावही ठेवले नाही, शिवबा कासारालाही काही म्हटले नाही. पण तुकोबारायने धावा केला तो पांडुरंगाचा. जळे माझी काया लागला वनवा आणि धाबरे केशवा पांडुरंगा. ऐका, संतांना संकट आले नाही असं नाही. संतांच्या जीवनाची संकट तर खूप आहे. त्या मापानं आपली संकट फार कमी आहेत महाराज, फार कमी येतो. लोक स्वतःची संकट घेऊन एवढं रड गाणं गात बसतात ना. गाऊ नका. अरे संकट आपल्यावरच आहेत असं नाही. थोडेस चरित्र काढा, महापुरुषांच्या जीवनामध्ये किती संकट आली एवढं सांगू. स्वामींचं चरित्र जर नीट वाचलं, अभ्यासलं, स्वामींना त्रास देणारी माणसं किती होती जरा बघा. अनेक माणसांनी स्वामींनाही त्रास दिला. माऊलीचं चरित्र काढा, अनेक समाजानी माणसांनी माऊलींना सुद्धा त्रास दिला. माझे वाक्य नीट ऐका. संत महात्मे मोठी माणसं रडगाणं गात बसत नाहीत. तुकोबारायांनी दोष पत्नीला नाही दिला, दोष शिवबा कासाराला नाही दिला. तुकोबारायांनी सांगितलं, माझी काया जळायला लागली ना, मला त्रास झाला ना, पण याचं निवारण कोण करेल? तर देव करेल. तर मला आज तुम्हाला जे सांगायचं ते नीट ऐका. तुम्हाला वारीमध्ये त्रास झाला, आता चालता चालता पायाला फोड आली, अजून पाय दुखायला लागले, वेळेला आहेच तसं पण नाही मिळलं. एखाद दिवशी कमी जास्त झालं, एखाद दिवशी पाणी कमी जास्त झालं, एखाद दिवशी निवासाची व्यवस्था कमी जास्त झाली, राहण्याची व्यवस्था कमी जास्त झाली, तर तुम्ही कार्यदेशाला भांडायला जायचं नाही. तुम्ही म्हणसाल नाही तर ह्यांनी केलं असं नाही. तुम्हाला काही कमी पडू द्या, धावा कुणाचा करायचा? स्वामींचा. इथं आहेत ना, आणि स्वामींचं वाक्यच आहे, माझ्या भक्ताला काय लागेल ते देण्यासाठी मी कसं आहे? समर्थ आहे. समर्थ. त्याचं कारण असं आहे, समर्थाच्या मनामध्ये आलं तर समर्थ माणसं राजाचा रंकही करू शकतात आणि रंकाचा राजाही करू शकतात. राजा माहित आहे, माहितच आहे आपल्याला. पण स्वामींच्या जर मनात आलं तर एखादा राजा जरी असला तरी त्याचा भिकारी होऊ शकतो, आणि स्वामीच्या मनात आलं तर भिकाऱ्याचा राजाही होऊ शकतो. अभंगाचं शेवट. तुका म्हणे आले समर्था मना, तुका म्हणे आले समर्था मना, तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुका म्हणे आले समर्थाच्या मना. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुका म्हणे आले समर्थाच्या मना. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुका म्हणे आले समर्थाच्या मना. तरी होय राहणार त्याचा, तरी होय तरी होय वा वा. तरी होय गुण दोष यातीन विचार, गुण दोष यातीन विचार. होय रामा
हे सगळे वारकरी, जेवण्याची व्यवस्था, एवढी मोठी जागा, हायवेच्या जवळ, एवढा खटाटोप एका दिवसासाठी दिसत जरी असला तरी याच्या पाठीमागे एका महिन्याची मेहनत आहे बरं का. आमचे राजू भाऊ, मला माहित आहे त्यांचा सगळा परिवार, आमचे भाऊ एवढ्या अंतःकरणातून, आणि मी तरी सांगतो, शेवट करणार आहे पण लक्ष देऊन ऐका, मी तरी सांगतो स्वामींवर एवढ्या निर्मळ मनानं प्रेम करणारा मी तरी पहिला माणूस पाहिला बरं का, पहिला माणूस पाहिला. अहो एवढं प्रेम आहे, एवढ्या निर्मळ मनानं, एवढ्या शुद्ध अंतःकरणानं. महाराज त्यांनी मला सांगितलं, मला स्वामींकडे काही इच्छा नाही, मला काही गरज नाही, काही मागायचं नाही, पण स्वामींची सेवा माझ्या हातून घडावी एवढीच माझी इच्छा आहे. काय वाक्य आहेत महाराज, स्वामींची सेवा घडावी एवढीच काय. ही आजची तारीख, कीर्तन करायचं, इथं येणार आहे सोहळा, याच्यासाठी 1 ते 1.5 महिना झालं तो माणूस कशातच लक्ष नाही. आणि सांगू, जो माणूस परमार्थाला लागला त्याचं लक्ष संसाराकडे नसतं बरं का. हा, त्यामुळं ते आमच्या तसं पत्नी तशा चांगल्या आहेत. आमच्या ताईंचाही स्वभाव अतिशय परमार्थी, त्यांचा मुलगा आहे. हे सगळ्या एवढ्या प्रेमानं, अख्खा परिवार कुटुंब एवढ्या चांगल्या प्रेमानं हे कार्यक्रम करतोय. मला तरी वाटतं निर्मळ ज्याचं मन आहे, अंतःकरण ज्याचं स्वच्छ आहे, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, आणि व्याघ्रहीन खाती सर्पतया. माणसांचं मन निर्मळ असेल ना तर शत्रू सुद्धा मित्र होतो, वाघ सुद्धा आपला मित्र होतो. पण काय लागतं, बोला बोला, मन निर्मळ लागतं, एवढंच लक्षात घ्या. आता काय झालं, माणसाची मनच निर्मळ राहिली नाही, मन दूषित झाली. माझं शेवट करतो, वाक्य महत्वाचं आहे म्हणून बोलतोय मी. मन निर्मळ ठेवा. त्याचं कारण असं आहे, मी एका पुस्तकात एक वाक्य वाचलं, फार गोड आहे. काय वाक्य आहे, वैद्य हा चांगल्या मनाचा असावा. वैद्य म्हणजे कोण, डॉक्टर. डॉक्टर हा चांगल्या मनाचा असावा, असलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे, जर डॉक्टर चांगल्या मनाचा नसेल तर काय होतं, कोरोनात आपण चांगलं पाहिलं आहे का नाही. डॉक्टर चांगल्या मनाचा असावा. माझं पुढचं वाक्य आहे का, डॉक्टर चांगल्या मनाचा असून चालत नाही. शिक्षक कसा पाहिजे, चांगल्या मनाचा पाहिजे. यापेक्षा सांगू, शिक्षक असून चालत नाही. वकील कसा पाहिजे, चांगल्या मनाचाच पाहिजे, नाही तर केस आपण जिंकल का नाही, गॅरंटी नाही. त्याच्या पुढचं सांगतो, आता वेळ आली, आता वेळ आली, आता हे म्हणायची वेळ आली की महाराज सुद्धा, कोण, महाराज सुद्धा चांगल्या मनाचा असावा. आणि त्या पुढचं सांगतो, स्वामींचा भक्त चांगल्या मनाचा असावा. एवढं जर आपलं झालं तर स्वामींची कृपा होणार. कशी होणार, तुका म्हणे आले समर्थाचे मना, अंतरी होय राणा, रंक त्याचा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर.